नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण देवाला गोड धडाचे, दुधाचे किंवा रसाचे नैवेद्य अर्पण करत असतो. पण उज्जैन नगरीतील काळ भैरवाला चक्क दारूचा नैवेद्य अर्पण केला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. हजारो लाखो लिटर दारू येथे रोज अर्पण केली जाते. प्रसिद्ध काळ भैरव मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भक्त भेट देतात. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणूनही ओळखले जाते. हे भगवान शिवाचे रुद्र रूप भैरव बाबा यांना समर्पित आहे. स्कंद पुराणातील अवंतिकांड यामध्ये या मंदिराविषयी सांगितले आहे. या उज्जैन नगरीचा एकमेव राजा आहे, ते म्हणजे काळाचे काळ महाकाळ आणि भैरव बाबांना कोतवाल म्हणजेच उज्जैन शहराचे रक्षक म्हणून ओळखले जाते. हे उज्जैनच्या मुख्य महाकाल मंदिरापासून थोड्या अंतरावर आहे. अनेक रहस्य आणि इतिहासाच्या कथा या मंदिराशी निगडीत आहेत. या मंदिराचे बांधकाम 9व्या शतकापासून ते 12व्या शतकाच्या दरम्यानचे मानले जाते, जे त्या काळातील राजा भद्रसेनने केले होते. स्कंद पुराणानुसार मुख्य मंदिर राजा भद्रसेननेच बांधले असे सांगितले आहे. त्या काळातील अनेक प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत. मग हळूहळू भारतावर मुघलाचे हल्ले वाढू लागले आणि त्यांनी आपली अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. पण कालभैरव मंदिराला ते शोधू शकले नाही. त्याच्या कथेचा आणि पुनर्रचनेचा काळ मराठ्यांच्या काळातील मुघल आक्रमकांनी पश्चिमेपासून उत्तर भारतापर्यंत खूप रक्तपात घडवला होता. त्यांचे सैन्य शांततेचा संदेश घेऊन आले नाही, तर रक्ताच्या नद्या वाहून आले. परंतु दक्षिणेतील मराठा योद्ध्यांनी हार मानली नाही. पराभूत होऊनही मराठा राजा आणि सैनिकांनी लढा चालू ठेवला आणि त्यांच्या हातून अनेक राज्ये हिसकावून घेतली. त्याचवेळी एक महान राजा महादाजी शिंदे हे होते, ज्यांच्या मुघल आक्रमकांनी पराभव केला होता. पानिपतच्या 3ऱ्या युद्धापूर्वी महादजी शिंदे यावेळी भैरव मंदिरात आले आणि त्यांनी आपली पगडी भैरव बाबांना दिली. ह्याच काळ भैरव बाबांनी त्यांचे रक्षण केले. त्यांचा विजय झाला. विजयानंतर मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली. यानंतर महादजी शिंदे यांना विजय मिळाला आणि त्यांनी मंदिराचे मोठे बांधकाम करून घेतले. तेव्हापासून आज तागायत शिंदे राजघराण्यातील त्यांची शाही पगडी भैरवबाबाच्या दरबारात येते. येथील कालभैरवाच्या मुख्य मूर्तीशी निगडत एक रहस्य आहे, जे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी वाढवते. वास्तविक कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्याने दररोज भक्ताकडून मद्य अर्पण केले जाते. भक्त येथे दारूची बाटली आणतात आणि पुजाऱ्याला देतात. पुजारी जेव्हा ती दारू कालभैरवाच्या तोंडाजवळ ठेवतात, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेते. आजपर्यंत लाखो आणि करोडो लिटरची दारू तिथे भाविकांना अर्पण केली आहे. त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मुघल आणि इंग्रजांनी अनेक वेळा तपास केला, परंतु कोणतेही वैज्ञानिक तथ्य उघड झाले नाही. या मंदिराभोवती मोठी भिंत बांधण्यासाठी उत्खनन सुरू असतानाही या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी लाखो भाविक येथे पोहोचले. काही लोकांचा असा अंदाज होता की या मंदिराच्या खाली किंवा आजूबाजूला एक गुहा आहे, जिथे ही सर्व दारू जाते. पण अशी गुहा आजपर्यंत सापडली नाही. त्यामुळे या मंदिरावरील लोकांची श्रद्धा अधिकच वाढली आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जय बाबा काळभैरव. हर हर महादेव.